आजची दुसरी सुनावणी, पहिल्या सुनावणीच्या वेळेस हे सगळं बघितलं, तुम्ही सुद्धा कुटुंब रडलं. आजचा हे सगळा आर्ग्युमेंट बघितलेला काय वाटतं या आता फिर्यादीकडूनचे जे वकील साहेब आहेत, नितीन पाटील साहेब, त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापेक्षा मी वेगळं काही सांगणार नाही. परंतु आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही SIT CID वर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही CM साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे. आमचं फक्त एकच मत आहे की आमच्या निष्पाप माणसाला ज्या या क्रूरकर्मी लोकांनी संपवलं, तर त्यामुळं आम्हाला न्याय पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. परंतु महत्त्वाची बाब अशी आहे याच्यामध्ये की मागच्या काही दिवसापासून आरोपी सुटणार आहे, आरोपीची मिरवणूक काढणार आहेत, हे जे चॅलेंजेस आहेत न्यायालयाला दिलेले, CM साहेबांना दिलेले किंवा CID SIT ला दिलेले, यावर मुख्यमंत्री साहेबांनी गंभीर दखल घेऊन जे कोणी असं जे काही ऑडिओ टाकतात त्यावर गंभीर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि आम्हाला न्याय पाहिजे. ही मुद्दा कोर्टासमोर मांडलीत का तुमच्या वकिलाच्या मार्फत? नाही, ते सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि माझं स्पेशली विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला, मी विनंती करू शकतो, कोर्टातलं जे कामकाज आहे किंवा कोर्टातला जो युक्तिवाद आहे, सुनावणी आहे, ते वकील साहेबांमार्फतच मांडणं गरजेचं आहे. परंतु मी मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती वेळोवेळी केलेली आहे आणि त्याची त्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी परत एकदा आता देखील विनंती करतो.